पुढची बातमी बघूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच मंत्रिमंडळामध्ये परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेतही दिलेत अशी माहिती कळतेय. माणिकराव कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करण्याच्या सूचना शिंदेंनी दिल्या आहेत. तसंच विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही, त्यांना कामातलं उत्तर द्या अशी तंबीच शिंदेंनी दिली आहे. शिंदेंनी काय काय सूचना दिलेल्या आहेत आपल्या नेत्यांना याबद्दल आपण माहिती घेऊयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून मंत्रिमंडळामध्ये परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा. माणिकराव कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करा. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही, कामातनं उत्तर द्या. वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्र्यांचं आणि पक्षाचं नाव खराब होतं. मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यात अपेक्षित निकाल दिसला पाहिजे. संसदेच्या कामकाजात हिरिरीने भाग घ्या. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्या. फक्त श्रीकांत शिंदे भूमिका मांडून चालणार नाही. सर्व विषयांवर आपल्या खासदारांनी पक्षाची भूमिका मांडायला हवी. एनडीएचा सर्वात जुना मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचं अस्तित्व ठसठशीत दिसायला हवं.